ठाण्यात शंखप्रेमींकडून तब्बल 670 शंखाचे प्रदर्शन, 140 जाती, 670 शंख प्रदर्शनासाठी सज्ज। भारतातील बहुतांश मंदिरात शंखनाद आपल्याला पाहायला मिळतो, ऐकायला मिळतो। मंदिरात होत असलेला शंखनाद हा विशिष्ट शंखाद्वारे केला जातो। मात्र याच शंखाच्या तब्बल 45,000 जाती असून त्यापैकी 140 जातींच्या शंखाचे प्रदर्शन ठाण्यात बघायला मिळाले। सर्व प्रकारच्या शंखांचे या ठिकाणी प्रदर्शन भरले होते। ठाण्यातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद या प्रदर्शनाला मिळाला। शंख हे विष्णूचे प्रतीक असून त्या शंखामध्ये देखील अनेक प्रकार असल्याचं आयोजक आनंद भिडे यांनी सांगितलं। सर टोटल 45,000 जाती आहेत। 45,000 जातींपैकी माझ्याकडे 140 जाती आहेत। 140 जातींपैकी 770 शंखांचे कलेक्शन आहे। या कलेक्शनमध्ये सर्वात मोठा शंख आहे। शंखांचं वेगवेगळं प्रदर्शन ठाण्यामध्ये बनवलेलं आहे। शंखांबद्दल काय माहिती सांगाल? लोकांचा कशा प्रकारे कळतो? लोकांना तर खूप आवडतच आहे आणि शंखांचे खरंच आगळं प्रदर्शन आहे। 140 जातीचे जवळजवळ 670 शंख आपल्याकडे इथे एक्झिबिट आहेत आणि त्याची माहिती देणारी आपल्याकडे काही पुस्तकं, माहितीपत्रक, फलक पण आपल्याकडे उपलब्ध आहेत। प्रामुख्याने मध्यवर्ती शंख, दक्षिणावर्ती शंख, वामावर्ती शंख याची विभागणी आपण केलेली आहे। एक सेक्शन आपण असं ठेवलेलं आहे की ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल शंख आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे शंख कसे बनवले जातात कृत्रिम प्रकारे, त्याचा पण तुम्हाला इथे प्रात्यक्षिक बघायला मिळेल। आणि ह्या शंखांबद्दलची अधिक माहिती म्हणजे त्याचं आपण म्हणू विज्ञान काय सांगतं, अध्यात्म काय सांगतं, झोलॉजिकल जो आहे इंडियन जॉग्राफी प्रमाणे काय त्याचं महत्व आहे, ही सगळी माहिती तुम्हाला इथे उपलब्ध होईल। शंखनाद रेग्युलर बेसिसवर केला तर त्याचे खूप फायदे आहेत। त्याचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं, डायजेस्टिव्ह सिस्टीम आपली चांगली राहते, फोकसिंग आहे, ब्रीदिंग कपॅसिटी वाढते। हे माहिती देणारे पण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे उपलब्ध आहेत। ठाणे अनकटसाठी ब्युरो रिपोर्ट।